आज महापालिका, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी विस्तृत चर्चा झाली। विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा अंतर्गत खोटे बनावटी कागदपत्र, खोटे शपथपत्र, 3977 विलंबित जन्म नोंदीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश वर्ष 2024 मध्ये देण्यात आले होते। टोटल ऑर्डर्स इश्यूड 3977। यापैकी 3273 जन्म प्रमाणपत्र आणि 56 विलंबित मृत्यू प्रमाणपत्र या अर्जदार लाभार्थींनी महापालिकेकडून घेतले। सातशे लोक आदेश मिळाल्यानंतरही महापालिकेत प्रमाणपत्र घ्यायला गेले नाही, कारण की 30 डिसेंबर 2024 ला हा घोटाळा आम्ही उघडकीस आणला। त्यामुळे 700 लोक पोचलेच नाही। 5 गुन्हे दाखल झाले आहे। आतापर्यंत एकंदर 811 आरोपी म्हणा, अटक म्हणा, जामिनावर म्हणा, जो शब्द वापरायचा, 811 लोकांना आरोपी करण्यात आले। काहींना अजून जामीन मिळाला नाही। या 811 मध्ये 47 वकील यांची अटक करण्यात आली। 47 ॲडव्होकेट, 125 एजंट्स। मालेगाव पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे। 35 सरकारी अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली। त्यांना आरोपी करण्यात आलं, अटकी झाली। काही अजून मला वाटतं जेलमध्ये आहे। म्हणजे हे जे सगळे 3977 ऑर्डर आता रद्द झाले आहे। सगळे आदेश रद्द करण्यात आले। ज्यांनी प्रमाणपत्र महापालिकेतून घेऊन गेले ते परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली। तर एकंदर 3273 जन्म प्रमाणपत्र महापालिकेने दिले होते, ते त्यांनी त्यांच्या पोर्टलवर कॅन्सल केले। 56 मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले। परंतु आश्चर्याची बाब अशी आहे की मूळ जन्म प्रमाणपत्र परत घेताना 2214 जन्म प्रमाणपत्र परत आले। 2214 परत आले। 946 लोक जन्म प्रमाणपत्र घेऊन गायब झाले, सापडत नाहीये। यात त्यांचे पत्ते त्यांनी अर्जात दिलेले नाही, किंवा अपूर्ण पत्ते आहे, चुकीचे पत्ते आहे, किंवा त्यांनी दिलेल्या पत्त्यावर कधी ते नव्हतेच। ही 946 ची यादी लवकरात लवकर ATS, IB
NIA असा संस्थांना सुपूर्द करण्याची मागणी आम्ही केली आहे. पासपोर्ट ऑफिसला दिली जाणार. मला विश्वास आहे की पुढच्या 10 दिवसात ही सगळी यादी त्या योजना या संस्थांना दिली जाणार. घेता की हिंदीत पहिले प्रश्न घेते. प्रश्न थोडा वेगळा आहे. धनगेकर रोज वेगवेगळे मूल्य रोज वेगवेगळ्या पद्धतीने मुरलीधर यांच्यावरती आरोप करतात. खूप लोक आरोप करतात. पण माझ्या माहितीप्रमाणे धरणं धरतात, निदर्शनं करतात, शिवीगाळ करतात, कोर्टात जाएंगे गए है. पण माझ्या माहितीप्रमाणे कोणताही कोर्टात पहिली सुनावणीही झालेल्याचं मी ऐकलं नाहीये. मी परत रिपीट करतोय. अनेक लोकांनी घोषित केलं आम्ही कोर्टात जाएंगे, हम कोर्ट में गए हैं. नागपूर कोर्ट असतो, मुंबई म्हणजे उच्च न्यायालय मुंबईचा असतो, नागपूरचा असतो. कारण की दोन्ही ठिकाणी मी इंटरप्रिट म्हणजे नाही इंटरव्हेन्शनचा अर्ज दिलेला आहे. पहिली सुनावणी सुद्धा झालेली नाहीये. स्थगिती, निर्देश, आदेश तर नंतरची गोष्ट आहे. म्हणून हे पॉलिटिकल विषय आहे देशाच्या सुरक्षेचा. पण या देशाच्या सुरक्षेला उद्धव ठाकरे सेना, काँग्रेस, MIM, समाजवादी पक्ष, शरद पवार, NCP, काही स्थानिक मुस्लिम समाजाचे नेते याला वोट जिहादचा विषय बनवला. माझ्या दृष्टीने देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे. काय एकाही नेत्यांनी एक पण एव्हिडन्स दिलेला नाहीये की तहसीलदार, पोलीस, ATC कोणी चुकीची ऑर्डर दिली. एकाने एकालाही हजर केलं नाही की इसके देखो यहाँ जन्म हुआ था, ये सब एव्हिडन्सेस है. अनेकांनी घोषित केलं आम्ही लीगल सेल सुरू करते. लीगल सेल आगे क्या हुआ? मीडिया बाइट के छोड़कर क्या हुआ? अनेकांनी धमक्या दिल्या फिर तुम्हें मालेगांव में आएंगे तो जिंदा कैसे वापस जाएगा. काही नाही असं सांगितलं. आएगा अपने पैर पे, जाएगा हमारे कंधों पर. अरे आता फडतूस धमक्या देण्याला काही घाबरत नाही. आणि हा तर पहिला टप्पा झाला आहे. हे सगळे 3977चा दार ठोठावणार आहोत. आणि दुसरी गोष्ट आहे 946 जे गायब झाले ते गेले कुठे? त्यात अतिरेकी होते का? त्यांना पासपोर्ट काढून फॉरेन पळून गेले का? हे स्लीपर सेलचे आहे का? लवकरात लवकर या संबंधात मी ATF व NIA ची दिल्लीत भेट घेणार. त्यात म्युन्सिपल कमिशनर सुट्टीवर गेले आहेत, पण बाकी सगळे अधिकारी उपस्थित होते. रजिस्ट्रार, हेल्थ ऑफिसर, डेप्युटी कमिशनर होते का, ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर, ऍडिशनल कमिशनर, ऍडिशनल कलेक्टर, आणि इथे DYSP, ऍडिशनल SP, मग तिथे पण तहसीलदार आणि सगळे दोन्हीकडे ते सगळे होते. दरवेळी भेटतो आपण त्यांना. दरवेळीचा प्रकार आणि आत्ताचं काय? मी हेच तर सांगितलं की ते 3977 याचा हिशोब मागितला मी. 3900 जे आदेश रद्द झाले, परत किती घेतले? आदेश यांनी रद्द केले म्हणजे परत आले पाहिजे म्हणून त्यांनी हा हिशोब दिला मला. आता मी त्यांना प्रश्न केला की 946 सापडत नाही तर त्यांना फरार घोषित करा. जे 946 लोक जन्म प्रमाणपत्र घेऊन पळून गेलेत त्यांचे पुन्हा एकदा चौकशी केल्यानंतर त्यांना फरार घोषित केले जाणार. सर हिंदी में कारण की ते एक लास्ट कारण की ते फरार घोषित झाले की मग काय होतं ना, तर काय आपण इंटरपोल नोटीस, रेड कार्ड हे सगळं मध्ये होते. अजून तपास सुरू आहे. पुढच्या 10 दिवसात
एकंदर आरोपीची संख्या 1000 होणार. मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा निघाला आहे. किरीट सोमय्यांच्या संबंधात गेले अनेक महिने आंदोलन, प्रश्न, माहिती फक्त एवढीच देतो. 3977 आदेश रद्द झाले. एकही अर्जदार, नॉट अ सिंगल अर्जदार नि किरीट सोमय्याच्या विरोधात कुठे प्रत्यक्षात टेक्निकल कंप्लेंट केली आहे? एकही अर्जदार हायकोर्टापर्यंत पण गेला नाहीये. खालचा कोर्टात पण गेला ती मला तर माहिती नाही. ज्यांचे जन्म प्रमाणपत्र रद्द झाले किंवा हे 2214 परत आले. आणि म्हणून मी आधार कार्ड प्राधिकरणाकडे मागणी केली आहे की हे 3977 अर्जदार यांच्याकडे त्यांचा मालेगावात हिंदुस्थानात जन्म झाल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. यापैकी एकानेही माझ्या माहितीप्रमाणे एका दिवसाने केलं तर अर्ज परत केलेला नाही. आणि म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडे मागणी केली आहे, या 3977 कुठले आहे याची चौकशी करली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. येत्या काही दिवसात त्या संबंधात सरकार आदेश देणार. हे 3977 चे रद्द झाले आदेश 2214 ते प्रमाणपत्र परत आले. म्हणजे त्यांच्याकडे जन्माचा दाखला नाही आहे आणि इथे जन्म झाल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. मग त्या आहे कुठले? धन्यवाद.